श्री श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोलत आहे. ताई, मी त्या दिवशी तुम्हाला अनुभव शेअर केला होता ना माझ्या मुलीबद्दल. हो हो हो. हा ताई, मला ताई सोबत नाही का कॉन्ट्रॅक्टच नाही होऊन राहिला. एक ते म्हणजे तीन एक ते तीन मध्ये कॉल करा ताई त्यांना. केला ताई, पण त्यांचा कसा त्या मोडवर टाकलाय वाटते त्यांनी, का व्यस्त आहे व्यस्त आहे असंच येतात. तो किती वेळ लावला तरी. हो. अं, हो. त्यांनी मला सेवा दिली ना, खूप छान झालं. माझी मुलगी एकदम हे झाली. मला ताईचे खूप खूप धन्यवाद मानायचे होते, भगत ताईचे. त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट नाही होत आहे, आणि त्या म्हणाल्या होत्या पाय चढला म्हणून. मला माझ्या परेशानीपेक्षा मला त्यांची तब्येत कशी आहे ही फिकर वाटत आहे. हा हा. आणि म्हणजे कसं सर्व ठीकच आहे माझं व्यवस्थित. मी तुम्हाला याच्या पहिले एक अनुभव शेअर करते म्हटली, पण हा आता मी माझ्या याच्यातच असल्यामुळे नाही का केली नाही, लेट करत आहे. हा आता हा. मागे गुरुपुष्य अमृत होतं बघा, सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत. हो 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 मला खूप मोठा खूप सुंदर योग होता तो. हो हो हो. आणि माझं घर म्हणजे आता इतक्या कठीण परिस्थितीतून वाटलंच नव्हतं माझं घर होईल म्हणून. ही स्वामीचीच कृपा आहे आणि अरे वा. स्वामीचंच घर आहे. माझं नाही, स्वामीच आहे. झालं घर. म्हणजे झालं म्हणजे आता स्लॅब पडला. अं, तर म्हणजे कसं झालं ते माहित आहे का, आमचे 25 वर्ष झाले माझ्या लग्नाला. एवढे भरपूर कठीण दिवस काढले ना, डोळ्याला हो आसू ना. येते. अनक संघर्ष माझा सुरूच आहे. आशा सोडली होती का म्हणजे हा. घराचं स्वप्न होईल ही तर आशा सोडलीच होती. आई गं. हा म्हणजे किती कोण्या कोण्या स्वरूपात अडचणी इतक्या असताना, जशी मी स्वामीच्या याच्यात आले तसे माझे सर्व काम स्वामी करत आहेत, स्वामीच अरे वा. करत आहे. अरे वा. हा. आणि सांगायचं म्हणजे कसं, मी गुरुचरित्र पारायण म्हणजे ते 3 अध्याय असतात बघा, 13, 18 आणि हा 13, 14 आणि 18. हा ते हा याचं पारायण सुरू केलं. हा. आणि माझं गाणगापूरलाही जाणं झालं. तिथून मग आम्ही माहूरला गेलो. हो. माहूरला गेलं ना, माहूरला गेल्याच्या नंतर म्हणजे मला इथे गाणगापूरलाच घ्यायचं होतं. गुरुचरित्र म्हटली होती मी, हा पण हा तिथे मी विसरून गेली. आणि जेव्हा मग इथं गेली, हा अनुभव मी हे थोडक्यात सांगते तुम्हाला, सांगितला होता. हा हा. तिथे मग गुरुचरित्र घेतलं आणि भरपूर वर्षापासून आम्ही इथं माहूरला जात असतो, पण अच्छा तसा अच्छा. अनुभव कधीच नाही आला. म्हणून म्हटलं हा. इथं इथे आहे ना, धुनी आहे ना आपल्या दत्त महाराजांची हो हो माहूरला. हो. हो हो. तर मग माझ्या असं लक्षात धुनी असा तिचा हात नाही लावू देत. तर आपल्याला हे उद्योग भेटेल कुठं असं म्हटलं, तर हा तिथले का म्हणे तिथं सिक्युरिटी वाला राहते म्हणे, आणि तिथं छोटासा एक कोपरा आहे त्याच्यामध्ये हा. भेटते म्हणे ते विभूती. तर अय्या. आम्ही गेलो तर त्यांनी मला विभूती दिली ना, तर मी घेऊन घेतली विभूती. हा हा हा. आणि घरी आलो. घरी आल्याच्या नंतर विभूती अशी म्हणजे सर्वजण वाटून घ्यायला गेलो ना, तेव्हा त्याच्यात घराचा नकाशा असा देऊन होता, हा 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 हा. घराचा. तर अच्छा. आम्हाला वाटलं नाही का म्हणजे याच्या मागचं रहस्य काय आहे म्हणून, पण मी तो तसाच ठेवला गुरुचरित्राच्या याच्यामध्ये. हा 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 हा. आणि तिथून मग माझ्या घराचे हे सुरू झाले न. वा. हा. सुरुवात झाली म्हणजे सुरुवात घराची. झाली म्हणजे न सोचलेल्या याले कसं का म्हणजे ते विचार होत पण गेलं. केला नव्हता तुम्ही. नाही नाही नाही, हा. बिलकुल नाही. आणि मग आता घराचं काम मागच्या वर्षीच भूमिपूजन केलं, पण 1 वर्ष ब्रेक गेला. असं का होते, पुन्हा हिंमत करायची का आपल्या म्हणण्यानं काही नाही होत, स्वामी करत आहे ना, स्वामीचं जे काहीतरी असेल. पण ते बरोबर. मुलं नाही का बांधणारे बरोबरच नव्हते ज्यांना आम्ही दिलं काम. हा 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 त्यांनी असं तसं करत होते ना, खूप पेत होते. मग आता 1 वर्षानं ब्रेक नंतर आम्हाला जे लोक भेटले बांधायसाठी, हा तर हा ते टोटली दारू सोडलेले लोक. म्हणजे त्यांनी स्वतःच सांगितलं तर हा. तुमचं एवढ्या लवकर आम्ही काम कसं करत आहोत म्हणे. आम्ही म्हणजे पूर्ण जण पेणारे होतो, पण आम्ही पुरी सोडून दिली म्हणे. अय्या. हो. कशामुळे कशी काय सुटली त्यांची? माहित नाही, स्वामीनं ते टीमच हे करून ठेवली होती का काय का माहित नाही. घर बघण्यासाठी म्हटलं हे स्वामीचीच इच्छा. म्हटलं तुम्हाला शोधून काढले आणि इतक्या जणाला म्हटलं इतक्या फास्ट त्यांनी काम केलं. आणि आता अधिक मास लागणार होता, त्याच्या पहिले सर्वच कामं होत होते. हा सर्वजण आम्ही अधिक मासात स्लॅब नाही टाकत, आम्ही हे नाही करत. मी म्हटलं बाई, माझा स्लॅब अधिक मासात पडेल का, मग कसं. तर हा. त्यांनी का म्हणे 20 तारखेपर्यंत तर आम्ही काहीच नाही करू, 20 तारखेच्या नंतरच तुमचं काम म्हणे. अरे म्हटलं अरे. ठीक आहे ठीक आहे म्हटलं.
आणि मग मी कॅलेंडर बघितलं तर 20च्या नंतर 21ला गुरुपुष्य अमृत योग होता आणि गुरुवार. अय्या हो. तर मी म्हटलं, "पहा," म्हटलं, "तुम्ही मला 20 म्हटले ना," म्हटलं, "मी तुम्हाला 20 एक दिवस जाऊ देते," म्हटलं, "पण मला 21ला पाहिजे," म्हटलं, "कोणी आहे हा ते." हा हा तर त्यांनी एवढं स्पीडली काम केलं आणि ताई हा 21ला माझ्या म्हणजे स्वामीच्या घरांचाच लागला हा 21ला. हा. 21ला म्हणजे हे आपल्या विचाराच्या पलीकडे स्वामी करून पलीकडे घेतात. हा हां. आपल्यासाठी जे योग्य तेच हो. करतात स्वामी. स्वामी म्हणजे किती सर्वजण म्हणत होते का अधिक मास, पण मी म्हटलं हे स्वामीची देण आहे मला, हे स्वामी करून घेत आहे. मला अधिक मास वगैरे न अशुभ वगैरे काही नाही. स्वामीच्या पलीकडे काहीच नाही. काहीच स्वामीची इच्छा. नाही. कसं बोललात, हां. कसं बोललात. तर हं. माझी मोठी मुलगी काय म्हणते, "मम्मी आपल्याला फिकीर करायची गरजच नाही गं. आपले सर्व कामं स्वामी करतात." लहान मुलगी जेव्हा चिडचिड करायची, तिची म्हणजे मानसिकता हे झाली ना, हो, हो, तेव्हा हो. मोठी मुलगी कामाने, "तू अशी कशी वागते गं? आपली कंडिशन बघ ना, आपल्याला कोणाचा आधार नसताना आपण असे कसे आपण सर्व आपल्याला कोणापुढे हात पसरायचं काम नाही करत. आपले सर्व कामं योग्य हां. पद्धतीनं चालतात. तू डोकं शांत ठेव. हे सर्व करत आहे तर आपलं स्वामी करत आहे." असं ये. म्हणून तिला समजावून सांगितलं. हो. ओह! आणि खरंच सांगते ना ताई, मी आज एवढ्या परेशानी झेलत ते हां. उभी राहणं फक्त स्वामीच्या भरोश्यावर होतं. नाही, खूप अजून छान होईल ताई तुमचं. रडू नका. आणि तुमचं खूप चांगलं होईल बघा अजून. काही कुठला आधार नाही. मिस्टरांचा आधार, मिस्टरांची मानसिकता. तरी मी ना म्हणजे एवढी हे हिंमत आहे ना माझी. एकदा नाही का स्वामी सकाळीच देतात हिंमत, खरंय. हां, खरं, खरं स्वामी देतात आणि ना हां, ज्याला झेपेल, जे आपले प्रारब्धाचे भोग असतात ते इथेच ते पूर्ण करून घेतात ताई. हो, ते मला कळते ताई. म्हणजे एकदा नाही का सकाळीच मी अशीच भांडे साफ करत होते आणि मी कंटिन्यू मी स्वतःला एवढं धन्य मानते ताई, मला कुठलाही जन्म भेटला नाही तरी चालेल. पण मी आपल्या भारतात जन्म, त्यात आपल्या महाराष्ट्रात जन्मून ताई मी धन्य मानते ताई. कसं एवढा ताई हं, खरंच. एवढा आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी ची आहे ताई. भूमी आहे ताई. हां. आणि लोकांना कळतच नाही. आपली संस्कृती, एवढा आपल्याला आध्यात्मिक आधार कुठल्याच जगाच्या पाठीवर मिळणार नाही ताई. कुठेच मिळणार नाही. कुठेच खरंय. मिळणार नाही. हे महत्त्व कळालंच ना हं. ताई. आपल्या खरंय. आई-वडिलाचा जन्म दाते चांगले पाहिजे ताई. मी खूप खरंय, म्हणजे खरंय, हे खरंय. मानते. समजून घेण्याची आपल्या रक्तामध्येच पाहिजे ताई क्षमता. हां, कसं बोललात. हं, खरंय. हं. ते आणि आई-वडील आणि हां, कसं आहे आई-वडील चांगले म्हणजे आपणच निवडतो बरं का आई-वडील ताई. हां, हां, हां. कोणती आई पाहिजे, कोणते वडील हां, हां, पाहिजे, कोणाच्या पोटी हां, जन्म घ्यायचा, हां, हां, हे आपण निवडतो. हां. आणि कोण आपल्याला भावंड पाहिजे, कोण हां, हां. आपल्याला पार्टनर पाहिजे म्हणजे आयुष्याचा साथीदार, की हां, हां. ज्याच्याबरोबर आपण नीट राहू, हे सगळं आपणच निवडलेलं असतं. हां ना. हं. हं. एकदा सकाळी नाही का ताई मी अशीच मनात विचार करत होती, का आपल्याला कोणाचा चिमुटभराचा आधार नाही. आपल्याकडे प्रॉपर्टी पण नाहीये. हां. तेव्हा माझं कसं होईल? पण मी एक धन्य मानते का माझ्या आई-वडिलांनी जे म्हणजे धार्मिकतेत मला आणून ठेवलं, म्हणजे त्यांच्यापासून मला वारसा भेटला. हेच एक खरंय. मला आधार आहे असं म्हणत आहे. तर मोबाईलवर अचानक म्हणजे स्वामी, स्वामी जपता, जपता हे सुरू झालं ताई अचानक. हां. स्वामी बघा. नामस्मरण करत आहे असं. हां. किती छान ना ताई. हो, हो. तुमचं खूप चांगलं होणार ताई. आता हां. मुलं काय करतात तुमचे? मुली मुलं काय का? करतात? पेट्रोल नाही भेटत आमच्याकडे. ताई मी दुकानामध्ये आहे. हां, आणि बरोबर. म्हणजे हे कसं झालंय ना सर्वीकडे गुटखाबंदीचं हे सुरू आहे ना. खूप चांगलं केलं बाबा ते तुकाराम मुंडेंनी. हां ताई. मला एक म्हणायचं आहे ताई, हां. खरंच त्याच्यापासून खूपच हे आहे. पण ही गोष्ट कशी आहे माहिती आहे का? जिथून तयार होते ना तिथं मेन बंद झाला पाहिजे. कसं बोललात, कसं मेन बोललात. ते जर बंद झालं तर हे चिल्लर लोकं काहीच करू शकणार नाही ना हां. ताई. आणि आपल्याला वाटतं ते ₹10 आणि काय हां. ₹5 मिळते. नाही, नाही. हां. पण त्यांचे करोडोचे बंगले होतात. आणि आमच्या त्यांच्या इथे घरात कोणीच घेत नाही ते खात नाही अशा गोष्टी. नाही, 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 नाही. इतके हं. शाही राहतात, मस्त देवस्थानं करतात, मस्त मग दान करतात, कमाई 4 हां. पट हां. खरंय. इमानदारीला ना काही जागाच नाही. आता मी जिथून बोलतेय तिथेच ना असे लोक आहेत ना बोलायचं काम नाही. बंद हं. झाला नावाला, दुकानं बंद करून आतमधून देतात.
आणि बघा. नाही का जे 80 रुपयाला भेटत होते ना, जो मेन डॉन लोक आहे ना, हप्ते देतात हे हा लोकांना वरचा, ते हा लोक 80चा नाही का आता 150ला विकत आहे. लोकच चर्चा करत आहे सर्व बंद होईल पण याचा धंदा बंद नाही. बघा आहे ना हो, अशी आहे. तर कसे मला एकच म्हणायचं आहे, डीप पर्यंत जाण्यापेक्षा जो मेन उत्पादक करत आहे त्याला अरेस्ट करायला पाहिजे. त्याला पकडायला पाहिजे. कसं बोललात. हा आता ते त्याला. तुकाराम मुंडेंनी तर धरली आहे ती मोहीम. हा कारण हे केमिकलचं दूध तयार करतात, हो पनीर हो तयार हो करतात. आता हो हो त्याच्यावर तर छापे टाकतायत. हा पण हे लोक ना ताई, हा यांची पुढची पिढी फार वाईट असते. मुलं यांच्याकडे अपंग जन्माला येतात. हा यांचे मुलं वाईट मार्गाला लागतात. हा हा कारण असा काळा पैसा येतो ना ताई यांच्याकडे, तर ताई त्यांच्या मुलांना पैशाची किंमत नसते. हा आणि जे कष्टाने कमवून ठेवलेलं असतं बघा, त्यांच्या पिढ्यानपिढ्या चांगल्या चालतात. सुखात चालते. म्हणजे हम्म. नाही काही भेटलं तरी आनंदात जीवन जगतात. पण हा हे लोक कसं आत्ताच पाहतात ताई. हा हं. खूपच बेकारी. आणि एक गोष्ट म्हणजे हे आपल्या देशातच आहे बरं ताई भ्रष्टाचाराला साथ. हो पण हो फॉरेन म्हणजे असं नाहीये. खूप नाही फरक नाही आहे खरंय. आपल्यातनं त्यांच्यात. ताई तुम्ही काय शिकलेलं आहे तो? ताई माझं ग्रॅज्युएशन झालंय. तर मग हां. लगेच तुमचे विचार आणि ते हां. बोलणं लगेच समजतं. हां, हां. किती सुंदर बोलताय तुम्ही. तुमचे विचार म्हणजे काय बाबा. हां. मला इतके आवडलं ना तुमचे ते विचारांचं बोलण्याची पद्धत सगळं. हो का ताई, तुम्ही किती छान आहात ताई. नाही, तुमचं कौतुक करावं तेवढं ते कमी स्वामी आहे. ते स्वामी करून घेतात. आपण हां, कोण नसतो. हां, आणि हे आता जर तुमचा एखादा कोणी स्वामी सेवेकरी असतील आणि ज्यांच्याकडनं असं चुकीचं काम होत असेल, हां, तर हां. त्यांनी हा व्हिडिओ नक्की ऐकून स्वतःमध्ये काहीतरी सुधारणा करावी. ठराविक ताई. पण कळूनही लोक ते करतात ना ताई. त्यांनी पण देवाचं करतात ना. मला एकच म्हणायचं, देव तशांना साथ नाही देत. आणि ते लोक म्हणतात कशी माहितीये का, आमच्या घरी कशाला एवढ्यानं बिमाऱ्या, आम्हालाच असं कसं का. तर त्यांना कोण सांगायचं, इकडे बर तुम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये कीड लावता. देव बरं. तुम्हाला साखर नाही खाऊ देत, देव तुम्हाला कोणती भाजी तेल नाही खाऊ देत, तुमच्या घरी असून कोणता फायदा. मग तेच ना कळत हा नाही. आणि हा ताई तुम्ही सांगा, हा मी तर आता ह्याच्यावर आलेली ना, की हा तुम्ही किती गडगंज कमवा, शेवटी हा. राहायला एक डोक्यावर छप्पर लागतं, 2 वेळची भाकरी लागते हो. हो ना ताई. हा तरी विचार का कोण लोक करते एवढी हाव करतात, काही माहित कळत नाही. नाही मला. आणि जे कमी आहे ना ताई त्याच्यातच समाधान आहे ताई. खूप काही करूनही काय. आता खरं. मी असा विचार करते, आपल्या लताताई मंगेशकर, आशाताई करोडोचे बंगलो बांधले आहे ताई. पण हां. उपभोग आपण एका मर्यादेपर्यंतच घेऊ शकतो ना ताई. खरंय, खरंय. हा किती मग पण कमवा, पण एका मर्यादेच्या हा पुढे नाही आपण हे करू शकत. सर्वांना बंधन आहे ताई. सर्वांना एक मर्यादा आहे. अगदी, अगदी. मग असं त्यात बोललात. हा जर आपण विचार केला ना तर अगदी चटणी भाकरी मध्ये आपल्या घरात आनंदात राहू शकतो ताई. खरंय, खरंय. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हो ताई. काय म्हणूनच पाहिजे. आता मी तर आता असा विचार करते ना, हा की आपल्या आता अनुभवात किती काही वृद्ध लोकांचे हाल, हा हा काही हा स्त्रियांचे हाल. हा तर म्हटलं आता रिटायर झाल्या आहे थोडासा पैसा, एखादं वृद्धाश्रम काढू हा आणि त्यांची सेवा करायची. त्यांची व्यवस्थित सोय लावून द्यायची आपण हो व्यवस्थित हो असं. हम्म. पण इतक्या जमिनी पण इथे महाग आहेत ना हो ताई. हो आता मला तर कसं हो अपडाऊन करता येईल असं शोधावं लागेल ना. हो. आता तुमच्या तिकडे भरपूर ताई आमच्याकडे पण खूप किमती वाढल्या आहेत जमिनीच्या. ताई फारच इथे पण 28 लाख रुपये एकर का हा गुंठा असं काहीतरी आहे. हो गुंठा हो. आत्ताच बघायला गेली होती मी अशी गप्प बसली म्हटलं अरे काय आपल्याकडनं हम्म. होणार आहे की नाही काय माहिती ही सेवा अशी. नाही नाही होईल ना ताई बघू स्वामीच्या. स्वामींची इच्छा स्वामी. आणि पुन्हा एकदा एक सांगते ताई, मी अशीच नमस्कार करत म्हणजे पूजा करत होती आपली रोजची. हा हा आणि असं नमस्कार करताना नाही का असं म्हणजे रोज आपल्या स्वामीच्या फोटोवरचं फुल पडायचं. हा माझी हा आरती अर्ध्यात आली का ते फुल आपोआप पडायचं. हा तर मग हो असं पडते ना ताई इतकं सुंदर पडते. मी माझ्या मोठ्या मुलीला म्हटलं, अगं हे फुल नाही का माझी आरती अशी रोषात आली तर ते असं स्लो स्लो पडते ग, तू व्हिडिओ बनव बघ म्हणून असं म्हणून सांग. मम्मी तू काही सांगते असं म्हण. मग जाऊ दे म्हटलं कशाला आपण आपलं करायचं. तर हा मग एक दिवस असंच नमस्कार केली आणि आपलं मन भरून येते ना ते असं हे हा करून केल्याच्या नंतर फुल आहे ना ताई
स्वामीच्या फोटोवरचं नाही पडलं आणि आपल्या दत्ताची मूर्ती राहते ना, हो हो हो. दत्ताच्या मूर्तीवरचं फुल पडला. तर मी म्हटलं उजव्या साईडनं पडलं तर म्हणजे चांगला आशीर्वाद राहते असं म्हणते. हा. इकडल्या साईडनं पडलं म्हटलं तरी जाऊ दे म्हटलं, पडलं तर मूर्तीवरूनच असं म्हटली, आरती हा. केली. नंतर नाही का नमस्कार करायच्या वेळेस फुल बघितलं तर नाही का पाठीशी नाही राहत का, पाठीशी हो घेऊ हो. नकोस मी तुझ्या त्याचे पाठीशी शब्दापाशी ते देठ आणि फुल असं पडलं. म्हणजे देठ तेव्हा आपलं लिहून होतं ना अक्षर, हा हा. तिथं तिथे लागून होतं. मग बघा. मी म्हटलं याच्यातलं रहस्य काय, मी बघितलीच्या नंतर मुलीला म्हटलं अगं बघ फुल कुठं पडला म्हटलं. तर हा पडलं म्हणे, पडलं. चांगलं बघ म्हटलं, चांगलं बघ. मम्मी पाठीशी आहे ना, तिथं आहे म्हणे. म्हणजे आपला महादेव ब्रह्मा विष्णू महेशाच्या साईडनं पडला आणि ते पाठीशी जे आहे ना, हो तिथं हो. त्याच्यावर देठ पडलं. ओ. हो. किती छान बघा. आज हा. पाठीशी स्वामी आणि बघा हम्म. स्वामींच्या याच्यावरनं उजव्या बाजूने पडवं नाही तर डाव्या हा. पडणं म्हणजे तो आपल्याला एक प्रकारचा कौलच असतो. तो हा ना. चांगलाच असतो कसाही हो. पडू देत. नाही असं म्हणतात आणि ना आता म्हणून. बघा तुम्हाला सांगते कर्ण हा. हा. दान करायला गेले हा. 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 तेव्हा कवच कुंडला. हा. हं, हा. कवच कुंडल करणं. हा. तर त्यांना असं वाटलं हा. की आता आपले प्राण जातील की तेव्हा त्यांनी हा. हा. डाव्या हाताने केलं. हा. हा. दान हा. करून टाकलं की डावा असू नाही तर उजवा असो ते दान ते हा. दान ना शेवटी. हा. 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 तसंच ते स्वामींनी आपल्याला आपल्या हम्म. समोर ते दिलं ना फुल हा. हा. पाडलं ना म्हणजे ते आपल्याला कौल दिलेलाच असतो. हा. हा. ते हं. पण नाही, ते शब्द म्हणजे माझ्याही लक्षात नाही का भिवू नको मी जे पाठीशी आहे त्या शब्दापाशी हां. पडणं म्हणजे मी तुझ्या पाठीशी आहे, तू कशाला इतकी आणि नाही चिंता कर. ताई तुम्ही आता घाबरूच नका. तुमचं सगळं छान होणार. आणि आता हो पण मुलं काय करतात ताई तुमचे? मला मुलीच आहेत आहे. मला खरं म्हटलं तर नाही का मुलींच्या लग्नाची चिंता आहे. दोन्ही मुली लग्नाला आल्या ना, मध्यम खेडे ताई विभागामध्ये बघा मुलीच असं नका म्हणू. मला मुली आहेत हे तुमचं भाग्य, लक्ष्मी आहे तुमच्या घरात. आणि आता तर मुलींना केवढा डिमांड आहे ताई. काही डिमांड आहे पण कसं आम्ही ज्या म्हणजे याच्यात आहो ना ताई, तर मध्यमवर्गीय लोकात आहो ना. आणि असं काही कसं आहे जे नसतं ताई. तुमच्या समाजात इतकं छान मिळेल तुम्हाला. फक्त मुलींना मात्र पायावर उभं करा. काही लहान लाईनीचं नाही टेन्शन, मोठी MSc झाली आहे. हां, तिचं हां. काम टायपिंग वगैरे सर्व झालं आहे. पण आता कसं यांची तब्येत बिघडली ना तेव्हापासून आम्हाला दुकान सांभाळावं लागते. हां, त्यांचं हां, थोडं हां. पॅरालिसिस आल्यामुळे त्यांना हिसाब वगैरे येत नाही ना. तर बरोबर, बरोबर. मोठी नाही का दुकानामध्ये राहते. लहान आता तिचा असं इंटर्नशिप जॉब वगैरे करत ती तिचे क्लासेस करत आहे. हां, हां, आणि हां. माझं घरही एकाला सांभाळावं लागते ना. आमच्या बरोबर. इकडे कसं आहे म्हणजे असं कामवाल्या वगैरे नाही राहत ना, आम्ही लावूही शकत नाही. हां, आम्हाला हां. आवडते ना घरचे काम आम्हालाच करायला. अच्छा. जर तुम्ही पाहा ना ताई, घरचे सर्व कामं करून जेव्हा आपण सर्व परिवार सांभाळतो ना, तो हां. आनंद एक वेगळाच राहतो. वेगळा असतो. खरंय, हा. खरंय, आणि खरंय. आम्हाला तशी सवय आहे ना, मी शिकून असली तरी पण मला तशी आवड आहे. मी हां, हां. पहाटेलाच उठते आणि मला कसं पहाटेचं वातावरण खूपच आवडते. मला पण. मला ते हा. पहाटेचं नाव, तो पक्ष्यांचा आवाज, हा. ती खोकलं शांतता. वगैरे. हम्म. म्हणजे मी तो फार असं पहाटेचं ते उपभोगून घेते हो. तो आनंद. मला पण हो. फार आवडते सकाळ ती. हम्म. तेच. पण ना तुम्ही मुलींचं नका टेन्शन घेऊ. खरंच स्वतःहून का ताई? चालून येतील ताई बघा मला झोपच तुमच्यापर्यंत. नाही लागत ताई, मुलींचं कसं म्हणजे नाही, आता. नाही. फक्त ना समाजात तुमचं हे असेल ना समाजाचं काहीतरी पुस्तक आहे किंवा आहे ग्रुप आहे. हां, हो. त्याच्यात नाव नोंदवून ठेवायचं. नाव नोंदवून आहे ताई. पण हां. कसे करतात ना माहितीये का, माझ्या मुली थोड्या सावळ्या आहेत. लोक कसे देखण्या मुलींना उचलून घेतात. नाकाडोळी छान आहे पण सावळी आहे म्हणून सांगत जातात ताई, चांगल्या राहू मुलांसाठी द्या, बघा. राहू द्या. सावळे असेल तर. आता मी तर काळीच आहे. म्हणून काय ताई माझं वाईट झालंय का? त्यांचं नाही. त्याहून छान होईल बघा. हा. त्यांचं माझ्यापेक्षा खूप छान होईल. मी तर काळीच आहे ना मग. नाही ताई तुम्ही काय नाही, पण नाही हे काळ्या गोऱ्या आपण काय बोलत बसलो, पण असं लोकांचे विचार आहे आपले नाही. मला तर हां, माझ्या हां. मुली सुंदरच वाटतात. आणि मग मला म्हणजे असं नाही, पण लोक म्हणजे आपलेच लोक असे हे राहते, लोकांचे विचार त्याला आपण काही नाही करू शकत ना. काही नाही करू शकत. हा. ताई तुम्हाला सांगते माझी आई एकदम गोरीपाण होती. हा. हा. आणि वडील आमचे काळे सावळे. सावळे आहेत. पण आम्ही सगळे वडिलांच्या रंगावर गेलो. फक्त एक भाऊ आईसारखा आहे.
नाही ताई, पण तुम्ही गोऱ्याच आहात, मी बघितली ना हा, तुम्हाला व्हिडिओ मध्ये. नाही ते त्याच्यात दिसत असेल गोरं, पण ते गोरं नाहीये. हा मी काळी सावळीच आहे. हा पण मग माझी आजी एकदम गोरीपाण होती, वडिलांची आई पण. तर हा ती तर एवढी टेन्शन घ्यायची ना, वडिलांना बोलायची, काय बाबा तुझ्या पोरी काळ्या सावळ्या. हा मग हा त्यांना तेही बोललेलं चालायचं नाही माझ्या वडिलांना. हा हा माझे वडील म्हणायचे, आई असं नको बोलू ग, मा म्हणायचे हा ते. हा मास पहिले अगं मा मास म्हणत असं होते. नको बोलू, हा कारण म्हणे त्यांना हा मी आणलं या जगात, हा मी हा त्यांचं सगळं नीट करेल. हा ना आणि तेच. त्यांनी पायावर आधी उभं केलं. हम्म आणि तुम्हाला सांगते, किती हम्म सुंदर मुली असतील त्यांचे नीट झालं नाही, तेवढं हम्म आमच्या आयुष्याचं भलं झालं. हो ना. ताई, हा, माझी दुसऱ्या नंबरची मुलगी जेव्हा जन्मली ना ताई, माझी आई आहे ना, तिला अशी हातात पकडून हालत होती अशी, म्हणजे तिला कंट्रोल नाही होत होतं स्वतःवर. म्हणजे आम्ही 5 बहिणी ना ताई, हा, आणि हा. हिला पण दुसरीच मुलगी झाली. आईला एक वेगळंच हे राहते ना, का बा एक आईला मुलगा पाहिजे. असतं, हा, बरोबर तर आहे. त्यावेळेस मी आईला हिंमत दिली. माझी त्या डिलिव्हरीचीच कंडिशन होती. आई, तू कशाला घाबरते, होऊ दे ना, दुसरी मुलगी झाली तर. आम्ही 5 होतो तर तू आम्हाला सांभाळलंस ना. असं मग आईला जेव्हा म्हटलं ना, तेव्हा आई म्हणजे, पण आईला म्हणजे एक घाबरटपणा सुटला होता का बा. आई ग, अशी आई झाली होती माझी आई, काय नाही, आता खूपच त्या मुलींना छान. तुम्ही फक्त चांगलं शिकवा ताई. नाही ताई, माझ्या मुली इतक्या व्यवस्थित आहे हा, का मला मग काहीच काळजी करायची गरज नाहीये. मग काही नाही, पण खूप छान होईल ताई. हा, आणि बघा, ते ब्रह्मांड नायक आहेत, ते हो हो चांगलंच करणार. तुम्ही एवढं ग्रॅज्युएट आहेत त्यावेळेच्या, म्हणजे काय पाहिजे अजून. हो ताई, मी मग ग्रॅज्युएट आहे, पण इंटेरियर एरियात पडली. आणि मी कसं, वडील असे म्हणत होते ना, बामणाला दिली गाय तिची आशा काय, म्हणजे जिथं दिलं तिथंच आपण राहायचं, नाव अगदी कमवायचं. बरोबर, आपले हा, पूर्वीचे संस्कार आपले ना, तसेच हे आहेत. संस्कार खरंच कामाचे आहे ताई. काय म्हणजे निभावून आपण न्यायचं. निभून नेण्यातच राम आहे ना. हा, म्हणून मी कसं संघर्ष बोलल्या, करते. किती खरंच ताई, काही, सुंदर. हो, खरंच ताई, हे लोक काय करतात, 6 महिन्यात दिवस घेतात. अरे नाही, आपल्याला जे परिस्थिती आली ना, त्याच्याशी तुम्ही 2-2 हात करा हा, आणि तरच लोकांना तुम्ही, दाखवा जीवन कसं जगायचं ते. अगदी बरोबर. आणि हा जो शून्यातनं विश्व निर्माण करू शकतो ना, हो हो त्याच्या सारखं सुख नाही काही. ताई, काहीच नव्हतं. मला दिल्याच्या नंतर सासूने फक्त 3 पायला तांदूळ देऊन घरातून बाहेर काढलं. दुसरी जाऊ चांगली सर्व्हिसवाली होती. ताई, मी बघा, कपडे शिवले. माझ्या मुली 1.5 वर्षाच्या होत्या. इतकी रात दिवस एक करत होती. आणि बाप, त्याच्यातून आम्ही करत करत पुढे गेलो. जेव्हा अतोनात पैसा आला, तेव्हा माणसांनी लाईन सोडून दिली ताई. आणि मला हा, माहीतच नाही, 8 वर्षानं कळलं का हा माणूस आउटलाईनला गेला आहे. आई गो, तोपर्यंत सर्व बरबाद झालं होतं ताई. अरे तोपर्यंत अरे, सर्व बरबाद झालं. आणि मग जेव्हा मी तोही सांगत नाही, म्हणे तूच अशी आहे, तूच तशी आहे माझ्या, तर मी पूर्ण सिद्ध करून दाखवलं का हा मला असं म्हणते आणि हाच असा, म्हणजे रंगे हात सर्व सिद्ध करून दाखवलं ताई. इतका बघा, संघर्ष. सासू सासरे मला अंगणात कपडे सुद्धा वाळू घालत. काय सांगायचं ताई, माझी सासू माझ्या मुलीनं ओट्यावर लघवी केली, तर त्याच्यासाठी सुद्धा 1.5 वर्षाची मुलगी का कळते ताई तिला. काय कळतं त्यांना. इतका त्रास सहन केला, इतकी म्हणजे माझ्या नवऱ्याला साथ दिली. तरी त्या नवऱ्यानं जेव्हा पैसा हातात आला, तेव्हा तरी मी त्याला सोडलं नाही ताई. बघा, त्याला नाना तऱ्हेच्या याच्यातून सिद्ध करत, तू राहू नको म्हटलं तरी मी जाणार कुठं, तुझ्या 2 मुली आहे, तू भलेही कशी असाल तुम्ही, तरी मी बरं, इथेच राहणार. राहायला घर बरं, नाही ताई. गावात पाऊस आला ना, तर गावातले सर्व माझ्या घरी येते. म्हणजे पूर्ण घर बुडालं, घर बुडालं, म्हणजे पाण्यामध्ये गेलं. बघा, हे कसे आहे म्हणून पाहायला यायचे. टोंगळ आई टोंगळ गं, पाणी, तरी मी घर सोडलं नाही ताई. अशाही बघा, परिस्थितीतून काढलं. मी म्हणायचे आपल्याला घर बांधायचं आहे, सासू सासरी जागा नाही देत होते, घर बांधायचं आहे म्हटलं तर काय म्हणायचं माहिती, तुला राहायचं असेल तर राह, नाही तर निघून जा. असंही बघा, करत दिवसा काय हो ताई, आहेत का खूपच ते सासू सासरे? सासू सासरे गेले कोरोनामध्येच. अच्छा, हा, आता हे तर बघायला हवे होते ते. अ, आता हे सगळं बघायला हवे होते, तुमचं घर हो, बीर सगळं. त्याच्यासाठी पुण्य कमवावं लागलं असतं ना. किती त्रास आपल्या लोकांना, कोणी असं त्रास होता बघा. खरंय का? पूर्वीचे लोकांचे विचार फार काही काहींचे वाईट होते, की मुलाचा संसार म्हणजे आपलाच असतो तो मुलगा, तर नाही आपणच नीट आधार दिला पाहिजे ना त्यांना. नाही, दुसरी जी होती ती 70,000 रुपये हुंडा घेऊन आली होती. मला 21,000 दिले होते. हा, त्याच्यामुळे नाही का तिचे जास्त लाड पुरवायचे आणि खूप तिच्या भरोशावर आलं. त्यांनी त्यांची पूर्ण वाताहत. बघा,
शेवटी काय मग नाही, पण माझ्या तुमचं छान होणार, अजून छान आणि छान होईल अशा बघा ताई. कंडिशन मधून मग पुन्हा काढलं तरी त्या माणसाची मानसिकता जागेवर यायला खाली नाही. शेवटी स्वामींनी अद्दल घडून त्याला असं असं त्या व्यक्तीला केलं का त्या व्यक्तीचं पान आमच्याशिवाय हालतच नाही. पूर्ण आमच्या मग हातात आणून दिलं मग स्वामींनी. त्यांना आता पश्चाताप होतो की नाही? नाही होत ताई, नाही होत. म्हणूनच स्वामींना त्या वाटेवर आणलं ना. हा, म्हणजे त्या माणसाला हे झालं नाही. पण आता कसं सर्व पण मी नाही सोडणार ताई. एक बरोबर. म्हणजे आपल्याला आपले नृसिंह सरस्वती आणि गुरुचरित्र सांगतात ना, हं, तुमच्या प्रारब्धाचे भोग आहे. पतीशिवाय दुसरा कोणीच नाही. त्याची सेवा एक मेन आहे. अगदी अगदी सेवा करा. मग आपण एवढं अध्यात्मात येऊन करायचं नाही. आपले विचार कोणते? भलेही बरोबर. मला कसं असेल. मी म्हणजे एक माझं हे म्हणून त्या व्यक्तीला चॅलेंज म्हणून स्वीकारलाय ताई. बघा, हां. कमाल कमाल. आत्ताच्या का करतात अशा गृहिणी नाही चल तू आहे ना मोकळं मी माझी लाईफ हा, जगते. अरे लाईफ हल्लीच्या कोणावर मुली हल्लीच्या तसं मुलींचं तर नाही. कठीण आहे बाई. हां? हल्लीच्या मुलींचं तर तसंच आहे, लगेच 6 नाही महिने ताई. पण त्यांना सहन करायचं नसतं. नाही, नाही. मी तर चॅलेंज म्हणून स्वीकारलं. अरे, आपण आई-वडिलांच्या इथे राहतो 20-20, 25-25 वर्ष. तर हो, आपण कसं एक चॅलेंज म्हणूनच राहतो ना. आपण आई-वडील सोडून जगू शकतो, तर आपण एक अशा व्यक्तीला एक चॅलेंज म्हणून आपण जीवन जगू स्वीकारायचं. शकतो. हां, खरंच खरंच मग कौतुक आहे काय तुमचं, कौतुक आहे ताई. एवढ्या तेच. क्वालिफाईड आहेत, एवढ्या हां, हां, शिकलेल्या, हां. तरी बघा तुम्हाला खरंच माझा नमस्कार आहे इथून. नाही ताई. खूप छान. पण ठीक तुमचं आहे ताई. इतकं छान होईल ना ताई, हां. मग तुम्ही स्वप्न बघतोय की काय एक असं वाटेल तुम्हाला, एवढं छान होईल चंपा, मुलींचं तुमच्या. हां. हं. दोघींचं छान झालं तर झालं. बाकी काय होणार, नाही. होणार. हं. सगळं छान होणार ताई. हं. तेच. हां, मी शेअर करते हां ताई. चालेल. हो. ताई भगत ताईपर्यंत माझा निरोप गेला तर बरं होते ताई. धन्यवाद बरं, म्हणा बरं, फक्त. बरं. हां. चालेल, धन्यवाद. चालेल. हां, ठीक आहे श्री ताई. स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ.